बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? तर सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ प्रभात आणि शुभ सकाळ. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30 आणि आमच्याकडे ना खूप जास्त पाऊस आहे. तर कालचा दिवस होता घटस्थापनेचा. काल आमच्याकडे घटस्थापना झाली. आय होप तुमच्याकडे पण घटस्थापना झाली असेल. आणि आमचा घट जो आहे ना, तर तो आमचा घट कोरडा आहे. म्हणजे गहू घ्यायचे आणि गहूवरती डायरेक्टली घट मांडायचं, त्यावर माती पाणी वगैरे असं काहीच नसतं. त्याला कोरडा घट म्हणतात. असा घट आहे आमचा. आणि कालच्या दिवशी खरंच मला ब्लॉग शूट करायचा होता आणि म्हणजे थोडासा शूट केला पण होता, पण नंतर बंद केलं कारण पिल्लू एवढं परेशान करत होतं. काल डायरेक्टली जिथे मी फोन ठेवला तो डायरेक्ट फोन घेत होता आणि कॅमेरा ऑन ऑफ असं करत होता. त्यामुळे मग कालच्या दिवशी व्हिडिओ काही शूट केलाच नाही मी. आणि म्हटलं चला 3 दिवस झाले काही शूट केलंच नव्हतं, तर म्हटलं आज फायनली आज शूट करूयातच. आणि आता त्रिशाची एक्झाम्स आहेत आजपासून आणि तिचा स्टडी म्हणजे तिला फार टेन्शन येतं, स्टडी वगैरे तिचा झाला नाही. तर आता तर झोपलेली आहे. झोपेतून उठली की आधी म्हणाल की मम्मा माझा आधी अभ्यास घे, कारण काल घटस्थापना होती. काल सकाळपासून 2 वाजेपर्यंत घटस्थापना पूजा वगैरे त्यातच आमचा 2 वाजेपर्यंतचा दिवस गेला. त्यानंतर 2 नंतर ती झोपली आणि मग संध्याकाळी आम्ही आमच्या कॉलनीमध्ये घटस्थापना असते, म्हणजे नवरात्री देवी बसवतात तिथल्या घटस्थापनेसाठी आम्ही गेलो होतो. तर तिथनं येण्यासाठी पण आम्हाला 9 वाजले आणि परवा सॅटर्डे होता. तर तेव्हा तिने केला होता स्टडी, पण तरीही तिचं पूर्ण रिव्हिजन वगैरे ती उठल्यानंतर म्हणजे 100% ती मला बोलणार की तू सगळी कामं सोड आणि आधी माझा अभ्यास घे. तर आजपासून आहे तिची एक्झाम. आणि कधी कधी तर मला वाटतं तिची एक्झाम म्हणजे माझीच एक्झाम आहे जसं काय, कारण मग तिला प्रिपेअर करावं लागतं आणि तिला प्रिपेअर होण्यासाठी मला आधी प्रिपेअर व्हावं लागतं. असं चला प्रत्येकाचं हे कामच आहे. आणि 3 दिवस झाले ब्लॉग काही शूट नव्हता केला. म्हटलं आज काहीतरी शूट करूयात, कारण आहे ना संडेचं मी ठरवलं मी फक्त आणि फक्त आरामच करणार आहे. संडेला काहीच शूट करायचं नाही. आणि मग त्यानंतर आला मंडेच्या दिवशी झाली घटस्थापना. पण तुम्हाला सांगितलं की खरंच पिल्लू मी ना जिथे कॅमेरा ट्रायपॉड माझं जिथे असायचा ना तिथे जाऊन तो ट्रायपॉड ओढायचा, त्याचा फोन काढून घ्यायचा आणि मग त्याचा ऑन ऑफ सुरू असायचं. कालचा दिवस असाच गेला आणि भरपूर कामंही होती कालच्या दिवशी. सो त्यामुळे जास्त काही शूट केलं नाही, कारण भरपूर जास्त धावपळ होणार ती. संध्याकाळच्या वेळी आम्ही काल गेलो होतो मंदिरमध्ये दर्शनासाठी. आमच्याकडे सप्तशृंगी मातेचं रेणुका मातेचं मंदिर आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये 9 दिवस आम्ही त्या मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी जातो. आणि कालच्या दिवशी या बांगड्या भरल्या मस्त. दरवर्षी नवरात्रीमध्ये मी बांगड्या भरत असते, परत संक्रांतीला भरत असते. आणि नवरात्रीमध्ये जेवढा काही आपण साजशृंगार करू ना, जो एक स्त्रीचं लेणं असतं सौभाग्याचं, सिंदूर असेल, टिकली असेल, बांगड्या असतील, नथपंट असतील, गजरा असेल, प्रत्येक गोष्ट वेअर करणं म्हणजे ही एक चांगलं मानलं जातं सौभाग्याचं प्रतीक. आणि नवरात्रीमध्ये स्पेशली जर तुम्ही अशा सौभाग्याच्या गोष्टी घेत असाल किंवा कुणाला दान करत असाल ना, तर मग ते चांगलं असतं. सो त्यामुळे मग दरवर्षी मी बांगड्या तर भरतच असते. आणि आज बघा तुम्हाला सिंदूरही दिसत असेल. आणि तसं रोज तर मी लावत नाही, पण टिकली वगैरे माझी कंटिन्यू असते आणि हातामध्ये बांगडीसुद्धा असते, तुम्ही ऑब्झर्व केलंच असेल. आणि नवरात्रीमध्ये तसंही मी दरवर्षी बांगड्या भरतच असते. काहीही असो 9 दिवस हातामध्ये बांगडी असलीच पाहिजे असं मला वाटतं. आणि खरंच म्हणजे गृहिणीच्या हातात तर एखादी तरी काचेची बांगडी हिरव्या कलरची असायलाच हवी नवरात्रीमध्ये. बरं चला, आता तुमच्याकडे पण घटस्थापना झाली असेल, माझ्याकडेही झाली. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज आहे रेड कलर. आणि सकाळी ना मी जे प्रेसचे कपडे होते ते वगैरे भरून ठेवले. आता प्रेसचे कपडे द्यायचे मला. आणि अजून घरामध्ये घराची क्लिनिंग वगैरे तर केली होती, पण अशा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत अजून की ज्या माझ्या आवरायच्या बाकी आहेत. म्हणजे कपाटातून कपडे काढले आणि ते फोल्ड वगैरे केले आणि ते तसेच थोडेफार पडलेले, ते पण आज मला आवरून घ्यायचे. बाकी सर्व ते क्लिनिंग झालेली आहे. आणि आता त्रिशाला स्कूलमध्ये पाठवायची तयारी करते. यावर्षी मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली होती. म्हणजे उन्हाळ्यामध्येच पाऊस जो आहे तर तो आपल्याकडे पडत होता आणि आता पावसाळा संपत आलाय तरीसुद्धा एवढा पाऊस आहे. आणि मला तरी वाटतं यावर्षी हिवाळ्यात पण पाऊसच म्हणजे पडेल. सीझनचं काहीच सांगता येत नाही, कोणत्या सीझनमध्ये काहीही चालू आहे आपल्याकडे सध्या. आणि एकदम जेव्हा मे महिन्यामध्ये खूप जास्त कडक ऊन असतं, 45-46 असतं डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं, तेव्हासुद्धा आपल्याकडे पाऊस पडत होता. आणि आज तर बघा सकाळचे 6:30 वाजले आणि आमच्याकडे एवढा पाऊस आहे. रात्रभर खरंच एवढा पाऊस नव्हता, एकदम बारीक असा पाऊस होता. आणि आता एवढा जोराचा पाऊस आहे तो सुरू झाला. आणि आभाळ पाहून तरी
मला तरी वाटतं की कदाचित 2 दिवस तरी हा पाऊस काही थांबणार नाही. काही ठिकाणी तर ढगफुटी झाली आणि दरवर्षी असं होतं की या महिन्यापर्यंत म्हणजे घटस्थापनेपर्यंत जवळपास पाऊस जो आहे तर तो म्हणजे संपलेला असतो. जवळपास थंडीचे दिवस स्टार्ट होतात, पण आता थंडी आहे की पाऊस आहे की उन्हाळा आहे काही कळतच नाही. कारण कालच्या दिवशी ना दुपारी एवढं कडक ऊन होतं, असं वाटत होतं की उन्हाळा आहे, आणि संध्याकाळी थोडंसं आभाळ आलं आणि रात्रभर पाऊस पडला. असो, चला की आता मला किचनमध्ये जायचं आणि त्रिशाची स्कूलची तयारी करायची आहे. काल घटस्थापना झाली आणि आज घटस्थापनेचा दुसरा दिवस. तर सकाळी सकाळी छान अशी पूजा करून घेतली आणि 9 दिवस ना घरामध्ये खूप छान असं वातावरण असतं. आणि सकाळी सकाळी रोज उठणे, मस्त देवाला दिवा अगरबत्ती वगैरे पूजा अर्चना वगैरे सगळं काही करणे आणि घरामध्ये एवढं सुंदर वातावरण असतं की घरामध्ये तर प्रसन्न वाटतं, सोबतच आपलं मनही प्रसन्न होतं. त्यामुळे सकाळी ना आधी देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आता जायचं होतं मला किचनमध्ये. आणि आज त्रिशाला टिफिनमध्ये काय द्यावं हा माझा रोजचाच प्रश्न असतो. पण कधी कधी ना मी एक दिवस आधीच विचार करून ठेवत असते, म्हणजे रात्रीच्या वेळी की तिला उद्या टिफिनमध्ये काय द्यायचे. आणि सध्या ना सकाळच्या स्वयंपाकासाठी काकूड तर लावलेल्याच आहेत, पण आज खूप जास्त पाऊस होता त्यामुळे त्यांना बोलले की तुम्ही आज येऊच नका, आज त्रिशाचा टिफिन वगैरे मी रेडी करते आणि पाऊस थांबल्यानंतर तुम्ही येऊन जा. त्यामुळे मग जरा मी लवकरच उठले, कारण मला स्वयंपाक बनवायचा होता आणि स्वयंपाकात मी तिला आज देणार होते मेथीचे ढेपले. त्यासाठी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं, अर्धा कप बेसन पीठ घेतलं, तर त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर आणि मेथीचं प्रमाण जरा जास्तच घेतलं होतं. आणि त्यानंतर काही स्पायसेस त्यामध्ये ॲड केले, थोडंसं लाल तिखट, हळद, हिंग, बडीशोप, ओवा आणि चवीनुसार मीठ, सगळं काही मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर आता ह्याचे बनवायचे होते मला ढेपले, आणि त्रिशाला असे ढेपले फार आवडतात. आणि याच्यामध्ये थोडंसं दही पण ॲड करायचं, आणि दह्यामुळे ना याला जरा छान अशी टेस्ट येते. मुलांना वेगवेगळं जर काही टिफिनला दिलं ना तर मग ते आवडीने खातात आणि मग त्यांना सगळं काही खाण्याची सवय पण लागते. आणि मला त्रिशाने खाण्याच्या बाबतीत खूप जास्त त्रास दिलेला आहे. जेव्हा ती लहान होती तिला फक्त भातच लागायचा, भाजीपोळी म्हणलं की ती नकोच म्हणायची, आणि भाकर म्हणलं की मग तर तिला जेवण नसलं तरीही चालेल. आणि मग तिला सवय लागाव्यात म्हणून मग मी तिला मध्ये असे वेगवेगळे आयटम्स द्यायला सुरुवात केली की तिला सवय लागावी म्हणून. सुरुवातीला मी तिला भाजीपोळी कंपल्सरी द्यायची, त्यामुळे तिला चपाती खाण्याची सवय लागली. त्यानंतर मग वेगवेगळ्या डिशेस करून तिला मी देत असते, आणि डिश पण अशा देते की ज्या हेल्दी पण असतील आणि टेस्टी पण असतील, ती आवडीने खाईल अशा छान छान रेसिपीज मी तिला देत असते. आणि याची टिफिन सिरीज पण मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेली आहे. तिचा प्रत्येक टिफिन मी तुमच्यासोबत शेअर करत असते टिफिन सिरीजमध्ये. तर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जसं माझ्या मुलीला सवय लागली तशी तुमच्या मुलांनाही खाण्याची सवय लागेल. आणि हे मेथीचे ढेपले दिसायला तर पौष्टिक असतातच आणि खायला तर फार टेस्टी. आता याच्यासोबत चटणी काय द्यायची, मुलं तर तिखट खात नाही, तर मग द्यायचं पनीर आणि काजूची एकदम हेल्दी अशी रेसिपी. आणि ही चटणी जी आहे तर ती द्यायची. मी त्रिशाला आधी कोथिंबीरची चटणी द्यायची, पण त्यानंतर ही जी आहे चटणी पनीर आणि काजू मिक्सची एकदा ट्राय केली, तिला खूप जास्त आवडली. आणि त्यात पनीर आणि काजूचं कॉम्बिनेशन जे आहे तर त्यामुळे जरा छानच टेस्ट येते. तर त्यामध्ये ना थोडेसे काजू, थोडंसं पनीर घ्यायचं. तुमच्याकडे जर चीज असेल, मुलांना आवडत असेल तर ते पण द्यायचं. तर थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार, थोडंसं दही टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्सरमधून काढून घ्यायचं. आणि त्यानंतर इथे चटणी जी आहे तर ती रेडी आहे. आणि हा टिफिन आहे ना तर हा पण मी ऑनलाईन मागवला होता आणि मला फार आवडला. तुम्हाला पण हवा असेल असा टिफिन तर नक्की कमेंट करून सांगा. DM मध्ये याची लिंक तुम्हाला भेटून जाईल. टिफिनची क्वालिटी खूपच छान आहे आणि विशेष म्हणजे इकडचं अन्न तिकडे जात नाही, तिकडचं इकडे येत नाही, म्हणजे मिक्स वगैरे होत नाहीत. ऑइली द्या किंवा मग कसंही द्या, टिफिन आपला छान व्यवस्थित राहतो आणि त्यामुळे बॅगही खराब होत नाही. बरं चला, त्रिशा तर स्कूलमध्ये गेली आणि तिला तर ढेपले दिले, पण सर्वांसाठी ढेपलेच ब्रेकफास्टमध्ये रेफर केले. जरा जास्तच बनवले होते कारण सर्वांना फार आवडतात. आणि त्यानंतर पिल्लूला तयार व्हायला घेतलं. तर बघा, पिल्लूची आंघोळ वगैरे झाली, त्याला गंध लावत होते. तर त्याचं म्हणणं होतं की तू मला गंध लावूच नको, त्याचे फार 100 नखरे असतात ड्रेस घालण्यासाठी, पण त्याला हे ड्रेस नको, ते ड्रेस नको. अजून तर काही समजत नाही, पण त्याला नखरे करायचे मात्र फार छान समजतं. ऑलमोस्ट माझी सगळी कामं झालेली आहेत आणि मी असं ठरवलं होतं की आता पिल्लू पण झोपले, घरातली सगळी कामं झाले, माझे घर पण क्लिनिंग करून झाले, वर्षवाले काकू पण आले, आता घर पण पूर्ण क्लीन झाले, स्वयंपाकाचंही सगळं झालंय आणि उपवासाचं पण सगळं बनवून झालं. त्यानंतर त्रिशा पण स्कूलमध्ये गेली, कपडे पण वॉशिंग मशीनला लावल्या आणि पिल्लू पण आता झोपले. तर म्हणजे मी तर रिलॅक्स आहे सध्या आणि सगळं काही आवरलं, सगळं व्यवस्थित
सेट केलं किचन वगैरे आणि मी आता आले बेडरूममध्ये. आणि एवढ्यात जस्ट मला त्यांचा फोन आला की तू 1 तासाच्या आत रेडी हो, आपल्याला बाहेर जायचं आहे. म्हटलं कुठे, अचानक काय प्लॅन ठरला असं नाही का. मला तर काहीच माहीत नाही ना, सकाळपासून अशी काहीच आयडिया नव्हती, कोणी काहीच बोललं नाही की आज काही प्लॅन आहे कुठे जायचे वगैरे. आणि म्हटलं कुठे जायचं, तर म्हणजे आपल्याला जायचं येवल्याला. आणि दरवर्षी आम्ही नवरात्रीमध्ये येवल्याला जात असतो. तिथे कोटमगावची देवी आहे, त्या देवीला आम्ही दरवर्षी नवरात्रीमध्ये जातोच. पण नवरात्री देवी बसल्यानंतर 6व्या किंवा 7व्या माळीला आम्ही जातो. पण आज अचानक, आज दुसराच दिवस आहे आणि त्यांनी ठरवलं की जायचे. आणि जेव्हा जायचं असतं तेव्हा मग ते कडकण्या वगैरे सगळं काही देवीसाठी, ओटी वगैरे सगळं काही घेऊन जायचं असतं. आणि आता 1 तासामध्ये सगळं काही तयार करायचं आहे. आणि हा प्लॅन अचानक ठरला, त्यांनी विचारलंही नाही किंवा सकाळपासून असं काहीच बोलले नाही की जायचे वगैरे काय काय काय. अचानक कॉल केला आणि बोलले की 1 तासाच्या आत आपल्याला जायचं, 1 तासाच्या आत रेडी हो. काय करणार आता अशा डोक्यात त्यांच्याशी डोकं आपल्याला लागू शकत नाही, म्हणून आपणच आपलं काहीतरी पटपट आवरा आणि सगळी काही तयारी करून निघा ना गावाला. तर मग त्यांच्याशी पण जास्त डोकं लावण्यात काही अर्थच नाही आणि कामं पण जरा लवकरच आवरली. तर म्हणले ठीक आहे, आपण आपली तयारी आहे जर ती करूयात. आणि ही रेड कलरची साडी मी घालायला काढली. ॲक्च्युली ही साडी जी आहे ना, तर ही मला डोहाळे जेवणाला आली होती, माझ्या फ्रेंडने दिली होती श्रीच्या वेळेस. आणि म्हणजे सुंदर आहे साडी, रेड कलर आहे हिचा आणि आज रेड कलर आहे. आणि देवीला अशा साड्या छानच वाटतात. याच्यावरचं ब्लाऊज तर माझ्याकडे अजून शिवलेलं नाहीये, पण याच्यावरती ना एखादं ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये माझ्याकडे भरपूर तसे ब्लाऊज शिवलेले आहेत, त्याच्यामधलंच एखादं घालून छान अशी रेडी होऊन जाऊयात म्हटलं. आता बाकीची पण तयारी करायची आहे, चला मग आता बाकीची तयारी करते. हो नाही करत करत आम्ही जवळपास 3:30 वाजता निघालो. आणि संगमनेर पासून ते येवल्याला, जिथे कोटमगावचं मंदिर आहे देवीचं आणि जगदंबा देवीचं मंदिर आहे, तिथे जवळपास 60-70 किलोमीटर असेल. आणि जाण्यासाठी 1.5 तास लागणार होता, कारण रस्ता पण थोडासा खराब असल्यामुळे जरा वेळच लागणार होता. तरीही आम्ही 4:30 पर्यंत आम्ही निघलो आणि 6 वाजता आम्ही तिथे पोहोचलो. आणि तिथे एवढी मोठी जत्रा असते ना की जवळपास 1 किलोमीटर अंतरावर पूर्ण जत्राच असते. आणि 1 किलोमीटर अंतर आतमध्ये चालत जावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग आहे मंदिर. मग मंदिरमध्ये दर्शन वगैरे घ्यायचं. आणि दरवर्षी आम्ही या मंदिरामध्ये काही केलं तरी म्हणजे जातोच. म्हणजे आमच्या घरामध्ये देवाऱ्यावरती जो आम्ही घट मांडतो नवरात्रामध्ये देवीचा, तर या कोटमगावची देवी म्हणजे जगदंबा मातेच्या नावाने तो घट, त्यामुळे काही झालं तरी आम्ही नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी येतोच. पण दरवर्षी 5व्या किंवा 6व्या माळेला येत असतो. आणि यावर्षी आम्ही दुसऱ्याच माळेला आमचं येणं झालं. तसं तर सगळ्यांचं येण्याचा प्लॅन होता आणि प्लॅन तर आहोंनीच केला होता, पण काही कारणास्तव त्यांना काही येणं जमलं नाही. दर्शन वगैरे छान झाले. त्यानंतर आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो. आणि इथे त्रिशा मला बोलत होती की आपण चहा तर घेणार आहे, पण तू पिल्लूला चहा काही देऊ नको, तो अजून खूप लहान आहे, असं ती मला म्हणत होती. त्यामुळे मला जरा हसायलाच येत होतं. त्यानंतर तिथे एवढी मोठी जत्रा असती की मग जत्रेमध्ये गेल्यास काहीतरी घेणं होतंच. आणि खरं सांगू तर त्रिशा आणि पिल्लूची शॉपिंग कमी, पण आजी बाबांचं असं झालं होतं की यांना काय काय घेऊन द्यावं, कारण एवढी मोठी जत्रा होती, खूप साऱ्या गोष्टी होत्या. आणि आजी बाबांचं प्रेम काही वेगळंच असतं. कुठेही जा, कितीही घ्या, नातवांसाठी त्यांना कमीच पडतं. आणि काही न सांगता न मागता त्यांनी पिल्लूसाठी बॅट बॉल दिला आणि त्रिशाला एक डॉल दिली, ती मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. आणि म्हणजे इतकी सुंदर डॉल होती, म्हणजे काहीतरी वेगळं पॅटर्न आहे, ते मी तुम्हाला उद्या शेअर नक्कीच करेल. आणि शॉपिंग वगैरे सगळीच झाली, जास्त काहीतरी शॉपिंग केली नाही, पण पिल्लूसाठी 1-2 गोष्टी ते त्यांच्या आजीबाबांनी घेतल्या आहेत, त्यांचं नातवांबद्दलचं प्रेम असतं. आणि मग त्यानंतर आम्हाला इथून निघण्यासाठी जवळपास 8:30 वाजले. गेल्या आम्ही 6ला पोहोचलो. त्यानंतर आमचं दर्शन वगैरे सगळं काही 1 तासामध्ये तर झालं, पण पूर्ण जत्रा फिरण्यासाठी जवळपास आम्हाला 1 तास लागला. आणि इथनं निघण्यासाठी जवळपास 9 वाजले आणि घरी पोहोचण्यासाठी 10:30 वाजले. असो, चला, असा होता माझा आजचा दिवस. अचानक सगळे प्लॅन्स ठरले आणि आमचे प्लॅन सगळे सक्सेस पण झाले, पण अहोंना मात्र काही यायला जमलं नाही. बरं, चला, आता मी व्लॉग इथेच संपवणार आहे. नवीन असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटू अशाच पुढच्या छान एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.